परंपरा, श्रद्धा आणि सामाजिक एकोपा यांचा अनोखा संगम असलेली लोधी समाजाची शेकडो वर्षांची माँ शीतलादेवी आषाढ महायात्रा सोलापुरात उत्साहपूर्ण आणि भक्तिमय वातावरणात पार पडली। पहाटेपासूनच देवीच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती। परंपरा, श्रद्धा आणि सामाजिक एकोपा यांचा अनोखा संगम ठरलेली लोधी समाजाची शेकडो वर्षांची माँ शीतलादेवी आषाढ महायात्रा रविवारी सोलापुरात उत्साहपूर्ण आणि भक्तिमय वातावरणात साजरी करण्यात आली। पहाटेपासून देवीच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी होती। दिवसभर पूजा अर्चा, नैवेद्य आणि सामूहिक दर्शनानं संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला। लष्कर येथील नळबाजार चौकातील माँ शीतलादेवी मंदिर तसंच हुच्चेश्वर नगर कुमठानाका येथील मंदिरामध्ये पहाटेपासून भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती। देवीला नैवेद्य प्रसाद अर्पण करून भक्तांनी मनोभावे पूजा अर्चा केली। सोलापूरसह मुंबई, पुणे, संभाजीनगर तसंच कर्नाटकातील विजापूर परिसरातून भाविक दर्शनासाठी आले होते। शेकडो वर्षाच्या परंपरेनुसार समाज बांधव, माता भगिनी आणि लहान मुले नवीन वस्त्र परिधान करून नैवेद्य प्रसादासह एकत्र आले। ढोल ताशांच्या गजरात आणि माँ शीतलादेवीच्या जयघोषात हजारोंच्या संख्येनं भाविक रंगभवन पत्रकारनगर येथील वन शीतलादेवीच्या महापूजेसाठी एकत्रित झाले। सामूहिक महापूजा, दर्शन आणि नैवेद्य प्रसादाच्या कार्यक्रमानं परिसर भक्तिमय झाला। सोलापूर लोधी समाजांचा आषाढ सण उत्सव आहे। या आषाढ सण उत्सवामध्ये आज रविवार पहाटेपासून दुपारपर्यंत शीतलादेवी मंदिर, नळबाजार चौक, त्यानंतर कुमठानाका, हुच्चेश्वर नगर येथील शीतलादेवी मंदिर येथे हजारो भाविकांनी माँ शीतलादेवीच्या दर्शनासाठी व शीतलादेवी यांना नैवेद्य दाखवण्यासाठी हजारो भाविकांची गर्दी होती। आज आषाढ सणानिमित्त आमच्या लोधी समाजामध्ये सर्व महिला, पुरुष, लहान मुलं सगळे नवीन कपडे परिधान करून पूर्ण यात्रा बेडरफुल वरून येऊन आमच्या तुळशीदास तालीम इथं येऊन सगळे आपल्या एकत्र वन शीतलादेवी मंदिरच्या पटांगणामध्ये सर्व एकत्र जमून पूजा अर्चना नैवेद्य दाखवून गोड जेवण म्हणून इथं सगळे महिला बसून पूर्ण गोड जेवण वगैरे करून मग ते आपल्या आपल्या घरी जाऊन मग पाहुणे रावण्याला आपल्या घरी सगळ्यांना बोलून घेतात। हे अशी आमची एक परंपरा आहे। 150-200 वर्षापासूनची परंपरा आहे। लोधी समाजाचे अध्यक्ष भगतसिंग कल्लावाले आणि समाजातील पंच, कुटुंब प्रमुख आणि मुरब्बीगण यांच्या नेतृत्वाखाली या महायात्रेचं आयोजन करण्यात आलं। वन शीतलादेवीच्या दर्शनासाठी आलेल्या मान्यवरांचा समाजाच्या वतीनं सत्कार करण्यात आला। घ्यावा, त्या निर्णयाला आम्ही साहेब किमान 1 कोटी रुपये पहिल्या टप्प्यामध्ये निधी उपलब्ध करून देऊ। आपण सगळे लोधी बांधव, हे व्यवसायाने बांधकाम व्यावसायिक आहात, आपल्यापैकी अनेक जण ठेकेदार आहेत, आपण चांगल्या पद्धतीचं लोधी भवन बांधून घेऊ शकता। आमचे परदेशी साहेब सुद्धा या ठिकाणी PWDचे आले साहेब, एक अतिशय चांगलं त्यांचं मॉडर्न डिझाईन आपण तयार करून घ्यावे। आपण या लोधी भवनला येणाऱ्या काळात निधी उपलब्ध करून देऊ। दुसरी आपल्या समाजाची जी श्रद्धास्थान आहे ते आपल्या बालाजी मंदिर या ठिकाणी सुद्धा 50 लाख रुपयाच्या निधीचे आपण जाहीर करत आहोत। त्या सगळ्या परिसराचं सुशोभीकरण होऊन आपल्या समाजातील गोरगरीब लोकांची कार्यक्रम, विवाह सोहळे त्या ठिकाणी झाली पाहिजे। यावेळी आमदार देवेंद्र कोठे, महापौर विनायक कोंड्याल, जिल्हा सरकारी वकील प्रदीप सिंग राजपूत, माजी आमदार दिलीप माने, माजी आमदार प्रकाश गुलवार, माजी आमदार शिवशरण पाटील तसंच लोधी समाजाचे अध्यक्ष भगतसिंग कल्लावाले, बडूरवाले, रविसिंग कैयावाले, घनश्याम शिवसिंगवाले, रणजित दवेवाले, नागनाथ शिवसिंगवाले, ॲडव्होकेट सूरजसिंग लोधा, परशुराम सतारेवाले, हनुमान चौधरी, लक्ष्मण बंबेवाले यांची प्रमुख उपस्थिती होती।